बहुत सहपरिवार या ना, बहुत सहपरिवार। जे काही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि केंद्राच्या मोदी सरकारच्यामुळे मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, आमच्या विशेष करून बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि ज्या पद्धतीनं महागाई कृत्रिम मोदी सरकारने भाजप सरकारने जी वाढवली आणि सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल केलं, हे सगळे परिणाम आपल्याला जनतेच्या मतदात्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळणार आहे। लोक भाजपला त्याचा धडा शिकवणार आहे आणि ही परिस्थिती आज आहे। मी प्रचारामध्ये जे काही चित्र पाहिलं, लोकांचा राग भाजपच्या विरोधात आणि पर्याय एकच देशामध्ये आहे, तो आहे काँग्रेस आणि लोकांनी काँग्रेसला पर्याय बनवलेला आहे। काँग्रेसच्या हातात सत्ता देणं ही लोकांची मानसिकता आहे। कुठल्या मुद्द्यांवर मतदान केलं? ओबीसी आरक्षण गेल्यानंतर ही निवडणूक होत आहे, त्याच्यामुळे जास्त महत्त्व वाढलेलं आहे की तुम्ही ओबीसी चेहरा आहे काँग्रेसचा। ओबीसीचं आरक्षण भाजपने ठरवून जो अध्यादेश सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या सोबत मिळून आणि सगळ्या घटनात्मक आणि संविधानिक बाबी तपासून अध्यादेश जो काढला गेलेला होता, तो अध्यादेश ऐन निवडणुकीच्या काळात राहुल वाघ नावाच्या जे भारतीय जनता पार्टीचे महासचिव आहेत जळगावचे, त्याला सुप्रीम कोर्टात पाठवून अध्यादेशावर स्थगिती करून घेणं, मुद्दामून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि जे मूळ मुद्दे जे केंद्र सरकारने देशामध्ये निर्माण करून ठेवलेले आहेत, महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्याचा भाजपने अयशस्वी प्रयत्न केलेला होता। पण लोकांनी ते समजलं, हे टेक्निकल मुद्दे उपस्थित करणं हे भाजपचा गोरखधंदा पहिलेपासूनच आहे। धर्मांध व्यवस्था निर्माण करणं, जातीजातीमध्ये भांडणं लावणं, हा भाजपचा धंदा आता लोक ओळखून चुकलेले आहेत आणि म्हणून भाजपच्या विरोधात राज्यामध्येच मतदान मोठ्या प्रमाणात होते आहे। भाऊ, 5 लोकांना तुम्ही निलंबित केलं आहे काँग्रेसचं, काय नेमकं विषय? असं आहे, पक्षाची जर तिकीट दिली त्याच्या विरोधात जे कोणी कारवाई करतील त्याच्यावर शिस्तबद्धतेचं कारवाई करावं लागतं आणि ते केलेली आहे। हो, सुरुवातीपासून हिंदीमध्ये